आवड जरी आपली असली तरी काही गोष्टी लेकरांच्या इच्छेनुसार कराव्या लागतात, काय तर सांगते. पण त्याआधी काकू पुतणे मस्त असं मॅचिंग करून निघालो होतो हळदी कुंकवासाठी. तर पहिल्या घरी आलो. ह्या ताईने तसं आम्ही ज्या दिवशी ठेवलं होतं ना त्याच दिवशी यांचं पण होतं, पण आमचं घरी असल्यामुळे जाणं नाही झालं आणि आज आम्ही निघालो होतो. तसं ह्या ताई पण हळदी कुंकवासाठी दुसरीकडे निघाल्या होत्या, पण आम्ही दिसलो की 2 मिनिट थांबल्या आणि त्याच्यानंतर आम्ही परत गेलो दुसऱ्या ठिकाणी. ते छान असं डेकोरेशन केलं होतं. इथे हळदी कुंकू घेतलं आणि यांच्या इथे नाश्त्याला होती पाणीपुरी, जी की सगळ्यांचीच फेवरेट आहे. मस्त एन्जॉय केली आणि आता गेलो तिसऱ्या घरी, जिथे होता माझा. म्हणजे घरून आपण उपाशी पोटाने जरी निघालो ना तर येईपर्यंत आपला अर्ध्याच्या वरी जेवण तर होऊनच जातं. तर तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला आमच्या सासूबाईच्या जे जुन्या फ्रेंड होत्या त्या भेटल्या होत्या. त्यांच्या घरी आम्हाला जायचं होतं, पण म्हणलं आता एखाद दिवशी येऊ. आणि आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही फक्त राजवीची धडपड नोटीस करा. माझ्या हातात काही दिलं की तिला घ्यायचंच असतं. त्याच्यानंतर ना इथे साऊथ लुक केलं होतं ह्या सगळ्या बायकांनी आणि डेकोरेशन सुद्धा छान केलं होतं. त्यानंतर आलो आमच्या घरमालकिनीच्या इथे, जे आम्ही मागच्या वर्षी त्यांच्याकडे राहत होतो रेंटने. काकूनी सुद्धा मस्त असं डेकोरेशन केलं होतं. त्यानंतर पुढे आम्हाला आणखीन 2 ठिकाणी जायचं होतं हळदी कुंकवाला. सो तिथे आलो. हे ग्रुपचं हळदी कुंकू होतं परत आणि प्रत्येक ठिकाणी डेकोरेशन देखावा अगदी छान बघण्यासारखा केला होता सगळ्यांनीच. तर इथे सुद्धा नाश्त्यामध्ये पुलाव होता. तसं तो 2 ठिकाणी पुलाव होता, म्हणजे अर्ध्याच्या काय पूर्णच जेवण आमचं झालं होतं. आणि घरी आल्याच्या नंतर लेकरं तर वाटच बघत होते, मम्मा कधी येते आणि कधी केक कट करायचा. तर तसं ते ह्या दोघांनी माझ्या मागे लागले होते की 50,000 माझे इन्स्टाला फॉलोअर जे आहे ते कंप्लीट झालेत, मम्मा तू केक कधी कट करणार आहेत. आणि छोटंसं का होईना आम्हाला सेलिब्रेशन करायचं. तर मध्येच इथे राजवीचं बघा तुम्ही, मी तिला केक जरी कराय खाऊ घातला ना तिने हाताने घेऊन खाल्लेला आहे. सो हे मुमेंट मला बघितल्याच्या नंतर थोडंसं हसायला आलं. तसं 100K झाल्याच्या नंतर करूया म्हणलं होतं आपण सेलिब्रेशन, पण लेकरांच्या हट्टासाठी कराव्या लागल्या ह्या गोष्टी. तर तुम्ही जर का माझं इन्स्टाचं अकाउंट नसेल फॉलो केलं तर नक्की करा. निक्स देशमुख या नावाने माझं अकाउंट आहे. थँक्यू फॉर सपोर्टिंग आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.